दिवस उजाडला. आज आपल्या नारायणचं लग्न आहे. आणि त्यासाठी जमलेल्या सर्व माझ्या आया बहिणांनो, तुम्ही आमच्या नारायणच्या लग्नाला जरूर या. हो पण बाबा, हो बाबा, नारायण कुठे गेला? नारायण म्हणजे काय? नारायणला आज सजावट करायला लावलं. आज नारायण आपला कसा शान दिसेल बघ. हा आदित्यपेक्षाही सुंदर दिसेल. होय बाबा, आज आपला नारायण कसा नटून थटून कसा नवरदेव बनलेला दिसेल. आपला नारायण मजेतच असेल ना बाबा. आणि यासाठी आपण डेकोरेशन सुद्धा सांगितलं पाहिजे. हो बाबा, त्याची मुळीच काळजी करू नका, कारण माझा कसा आनंद गगनात पावेल असा झालाय बाबा. अहो, मी गणेश साऊंड सर्व्हिसला सांगितलंय की गणेश भाऊ, तुम्ही साऊंड सर्व्हिस डेकोरेशनची व्यवस्था करा. आणि आमच्या सुनील भाऊला सांगितलंय की भाऊ, तुम्ही आचारी बोलवून मणिराम भाऊला साथ घेऊन स्वयंपाक बनवायला विसरू नका. हो बाबा, तुमचा हरिदास असताना तुम्हाला कशाची काळजी हो. आणि हे बघा मामा, बाबा तुम्ही वरात वगैरे लवकर आणायला सांगितलं. अजून ते इथं पत्ता नाही. हो, तर खूप उशीर झालं. आपला नारायण तयारी करून आहे. ठीक आहे. तर सर्व माझ्या माया बहिणांनो ऐका, आपल्या या गोंडस बाळाईचा विवाह आहे. आणि या विवाहाच्या प्रसंगी सर्वजण याला विसरू नका म्हणजे झालं. आपला नारायण कसा आज नटून थटून असलेला दिसेल तुम्हाला. आज अडण्यासारखा दिसणार नाही बघा. आणि मी नारायणला सुद्धा सजावट करून लवकरात लवकर लग्न मंडपी आणेन. अरे नारायण, तयारी झाली का नाही रे? आपला नारायण तर लाजत तर नसेल ना? काय कसा दिसतो? अरे मी नागपूरवरून आणलेला कोट बऱ्या सुटबुट मध्ये झालास ना. तुझा बाप दादा पाय किती जाणते. आमच्याकडे मामा घेतला मुळे बाबा हे बाबा, बाजूर कोण धरते? अरे मामा पकडेल. तू लाजत कशाला आहेस? मी काली तिला मी लाजत नाही का आता? तुला शेवटचं सांगतोय बघ. नाही, नवरी आल्यानंतर लाजायचं वगैरे नाही. अजिबात नाही. नाही तर म्हणशील दादा हे जमणार नाही. बरं जय सेवा. हे नवरा बापूचं काय केलं पाहिजे? दादा मी नागपूर. मामाजी तुम्ही खोटं बोलता. आधी आपण नागपूरला गेलो होतो का? आधी नाही का? मग नागपूरला गेल्यानंतर आपण हा ड्रेस घेतला. ते कोण घेतला? मामा घेतला. नवर बाग म्हणून आधी अर्धे पैसे तुम्ही दिले. मागं माहिती आपण दिगोली घडवली रे. मामा नवर मागतेला इकडे फाटका होता. नाही आता मामा बिलकुल व्यवस्थित एक नंबर सासरा असावा तर असा. आमचा नारायण असावा तर असा नाही. आता चांगलं राहायचा बिल कसाची लागला अजून चांगला म्हणजे असा. आली का? हॅलो, सगळ्यांना अक्षर मिळाले का?
माझ्या जवळ ना अरे नारायण थोडं जवळ हो बरं अशी जवळ हो. अरे थोडं सामोर व्हायचं एवढं काताव नाही वाटते हो महाराज माझ्या भावाविषयी असे शब्द बोलू नका हा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुते देवं सर्वकार्येषु सर्वदा शुभमंगल सावधान आली लग्न घटी समीपनवरा घेऊन यावे घरा गृहयोक्ते मधुपर्क पूजन करा अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करणे दोघे करावी उभी वाद तुझ्या आठवणीमध्ये भटकतोय ग पण तुला या प्रियकराची कधी किंवा नाही किंवा तुझ्या माझ्याशी तुला लग्नच करायचं नव्हतं तर प्रेमाचं नाटक तरी केलीस कशाला अगं केलीस कशाला सांग ना काय मिळालं पण नाही अबे साऱ्या वेळा सरत वाटत असेल की मला ग्रॅज्युएट झाली बायको मिळाली म्हणून पण नाही जर तुझ्या खानदानाला उद्ध्वस्त करून नाही टाकलं ना तर नाव सांगणार नाही अविनाश अविनाश टकराना खेल नहीं बच्चों का और तेल निकल जाता है अच्छो अच्छो का अबे सोना अगं काय करीत आहेस ग मस्त बेस्ट नसेल कुठं गेली असेल अगं मला आज नागपूरला जायचंय आणि त्या बाजारपेठेमध्ये कृषी केंद्रामधील अधिकाऱ्याने मला बोलवलंय त्याच्यामुळे मला लवकरात लवकर नागपूरला निघायला हवं त्याची मुळीच काळजी करू नकोस आणि हे बघ ती आपली घरामध्ये नवनवती सून आली आहे तिला तू लक्ष्मीप्रमाणेच वागवायचं तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. तुम्ही काही काळजी करू नका हो कारण मी आहे ना तिला माझ्या बहिणीची मला वागेल बघ अगं हीच अपेक्षा बाळगतोय आणि मी जाऊन येऊपर्यंत ना कुठल्याही प्रकारचा तिला कामाचा व्याप वाढवू नकोस जेणेकरून ती कंटाळली अशी नको तिला कंटाळ आला नाही पाहिजे तिला वाटलं पाहिजे की मी या घरात आलोय पण मुलीप्रमाणेच आहे ठीक आहे निघतोय मी जास्त झाली अगं किरण काय करताय किरण ये ग किरण 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 किरण
तुला एक गोष्ट सांगू ऐकशील ना? सांगा ना तुम्ही. किरण, आज तुला शेताकडे त्या बाजून जावे लागेल ग. शेताकडे आणि मी. हो ग. पण ताई आजपर्यंत तुम्ही शेताकडे कधी गेलीच नाही माझ्या दादाच्या घरी. आता कसं काय जाणार? अगं माझ्या बाळाची तब्येत चांगली नाही ग, म्हणून मी तुला शेताकडे पाठवलं. ताई पण शेत मला माहित नाही, वावर मला माहित नाही, मग कसं काय जाणार मी? तू सांगतो का तुला? नाही ताई, मी तर नाही जाणार. अगं तू जावंच लागेल ग. अगं समजून घे कशी. ताई म्हणत आहे मी नाही जाणार तर नाही जाणार. अगं तू समजून जा काय ग. अगं माझ्या बाळाची या गोष्टी बंद करा, ते भाषण चालू आहे, तुम्ही काय करा. माझ्या बाळाची तब्येत चांगली नाही ग किरण. अगं समजून घे ग तू. का तू म्हटलं बाई चित्त करतेस तू? मी नाही जात म्हणते ना, तर मी नाही जाणार. अगं जावेच लागेल किरण. ठीक आहे ताई, तू म्हणते तर मी जाते. मी डबा आणून देते ना. हॅलो हा मला शेत नाही माहित, मी तर कधी माझ्या दादाच्या घरी गेलीच नाही, पण इथं कसं का जाणार? नवीनच आज आले बाई, नवीनच आज आले बाई. नवीनच आज आले बाई, नवीनच आज आले बाई. हे घे डबा. घरची लाईन डीम आहे, खड्ड्याची लाईन घरची लाईन डीम आहे, खड्ड्याची लाईट बंद आहे. ठीक आहे ताई, तुम्ही जा मग आणि मी जाते, पण वावर कुठे आहे? सांगा ना मग. फक्त आंब्याचं झाड आहे. बरोबर आहे. हा त्या डब्यातून काढून आणून दे गं. मी येतो आजोबा. सरळ जायचं का? सरळ जा गं. इकडे ना तिकडे नाही फिरायचं. कुठंच नाही भटकायचं गं. सरळ जायचं. ठीक आहे, जाशील ना मग? ठीक आहे चालेल. का जाऊ माझ्या मागे तर खटखटच लावून ठेवा. मी कधी माझ्या दादाच्या इथे वावरी गेलीच नाही, मला शेत नाही माहित, वावर नाही माहित, तर कसं का काय समजतच नाही. आता तर जायलाच पाहिजे. बघ
अरे कामाची दगाबाज. होय, दगाबाज आहेस तू, दगाबाज. होय. अरे काय केलं मी दगाबाज म्हणतात तू, हं? काय केलं मी? एक पीस गेलाय काय केलीस? पुढे जाऊन आहे अगं माझ्याशी प्रेमाचे चाळे करून त्या भिकारल्या मेल्यासोबत संसार टाकलीस, हे काय कमी केलंस? काय बोलतोस तू, हं? अरे कोणाला आवाज मार. काय बोलतोस तू? अरे अरे माझं ऐकून तर घे रे. अरे अरे मी माझ्या दादाला सर्व काही सांगितले. मी अभिवर प्रेम करते आणि अभि सोबतच लग्न करणार. पण दादा माझं ऐकून घेतले नाही आणि मला वचन दिले, तू जर त्या अभि सोबत जर लग्न करशील तर मी तुला दिसणार नाही. अरे अरे मी सांगत आहे सत्य आहे. अरे तुला कधीच खरं वाटणार नाही रे, पण ते सत्य आहे. मी जर तुझ्या सोबत लग्न केली असती ना तर माझे दादा मला दिसले नसते रे. म्हणून दादा म्हटले त्या मुलासोबतच मी लग्न केली. खरंच अभि, अरे तुला खरंच सांगत साल्या प्रेमावर आता पांघरून घालायला काय खोटं नका बोलतोस. त्या दादाला मधात आणतोयस तू, पण नाही साल्या खोटं प्रेम केलीस तू माझ्यावर, खोटं. अरे मी तुझ्यावर खोटं प्रेम नाही केली रे. अरे त्याच्यासोबत लग्न केली असेल ना, फक्त मात्र प्रेम फक्त मी तुझ्यावरच करते, त्याच्यावर नाही. माझं ऐकून घे अभि. अरे फक्त तुझ्यावरच प्रेम करते. आखरीपर्यंत फक्त मी तुझ्यावरच प्रेम करते बाप. हो खरं बोलतेस तू? खरंच बोलते. हे मनातून बोलतेस? अरे अगदी मनातून बोलते, मी तुझ्यावरच प्रेम करते. अरे विश्वास तर कसा ठेवायचा ग? कसा ठेवायचा विश्वास तुझ्यावर? प्रेम करतेस ना माझ्यावर, तर मग विश्वास ठेव ना माझ्यावर. त्या प्रेमाचा तू आज विश्वासघात केलीस. विश्वासघात आहेस तू. अरे मी काही विश्वासघात केलं नाही रे. सांगत आहे ते सगळं सत्य आहे. म्हणजे त्या दादाच्या बोलण्यावेळे तू त्या वेळ्यासोबत लग्न केलीस आणि माझ्या प्रेमाला लाथारलीस. माझ्या प्रेमाचे पंखपार छाटून टाकलीस. या प्रेम वेळ्या प्रिय करायला तडफडायला लावलीस. वाह, धन्य आहेस. पण एक सांगतो किरण, अगं खरंच जर माझ्यावर प्रेम असेल ना तुझा, खरंच तू माझ्यावर प्रेम करतेस ना, तर मी सांगतो तसं ऐक. कारण पुन्हा जर या अभि तुला मिळवायचं असेल ना, तर मी सांगतो तसं ऐक. सांग ना, काय करायचं ते सांग, मी करायला तयारच आहे. हे बघ, त्या साऱ्या वेळेला असं त्रास द्यायचं की त्रास देण्याची एकही संधी वाया घालवायची. काय करणार मी, हं? अगं छळ करायचं त्याचं, छळ, नुसता छळ. कारण तू मला जर त्याची पत्नी असशील ना, पण माझ्या मनाने नाही. कारण तू बायको त्याची, पण नजर माझी आहे. हे मी तुला काय म्हटलं रे? तू म्हणतोस ना तसंच करणार मी. म्हणत म्हणतोय. एकदा का तू त्याला छल्लीस ना, तर तो सारा वेळा तुला आपण दिवस द्यायला तयार होईल. तुला सोडचिठ्ठी देऊन टाकेल आणि मग नंतर आपल्यामध्ये कोणी येणार नाही.
काय म्हणतोय मी? पण काय ग त्या डब्यामध्ये काय? काय नाही, जेवण आहे. जेवा जेवायला घेऊन जात होती शेतावर जेवण. अच्छा, म्हणजे त्या तुझ्या वेगळ्या नवऱ्यासाठी तू जेवण घेऊन शेतात चाललीस. होय, पण ह्या डब्यामध्ये अन्न ताजा आहे की कसं? अरे यानंतर त्याला ताजं अन्न कधी द्यायचं नाही, त्याला द्यायचं शिळांना. आणि एक काम करायचं, शिळांना त्या डब्यामध्ये आपण टाकायचं आणि नाव सांगायचं त्या वहिनीचं. ठीक आहे, तू जसं म्हणतेस ना तू तसंच करते. शिळा नाही टाकते आणि ताजं अन्न घरी ठेवते. आणि नाव सांगायचं त्या वहिनीचं, म्हणजे हा आड तुझ्यावर यायला आहे. ठीक आहे. पण मी काय म्हणते बघा, आता या आनंदाच्या क्षणी थोडी काही मौज मजा असते, वरदान असतं. काय म्हणा इथं पण होय, कारण तू माझी प्रियशी असतेस. सजना तुला, सजना तुला, सजना तुला, सजना तुला, माझ्या प्रीतीच्या या वेळीवर, माझ्या प्रीतीच्या या वेळीवर, देईन तुला मी तुला, सजना तुला, सजना तुला. माझ्या अंगाला हा स्पर्श नवा, माझ्या अंगाला हा स्पर्श नवा. माझ्या अंगाला हा स्पर्श नवा, माझ्या अंगाला हा स्पर्श नवा. सजना तुला, सजना तुला, सजना तुला, सजना तुला. अगं हेच मनजुळीचे कोकिळ बोल तुझ्या मुखातून ऐकायला मी किती आतुर असतोय ग. पण ठीक आहे, तू सांगितलं का तू सांगितलं त्या पद्धतीने करायचं हा? ठीक आहे. येऊ नये. बाय बाय. बाय. आता आता तेवढी दिलं खरं आहे. आलं तर आलं ते मला आरल्या ते इथे. तर सांगितल्याप्रमाणे तर नवऱ्याचा डब्बा न्याच लागेल आणि अवी सांगितल्याप्रमाणे तशीच करणार आम्ही. शिळा अन्न डब्यामध्ये आणि ताजं अन्न घरी. आणि नाव कोणाचं? माझं नाही, त्या माझ्या जाऊबाईचं. जाऊबाई आता बघतच राह.
बघतच राह. नाही माझ्या मुठीमध्ये माझ्या नवऱ्याला ठेवणार तर नावच नाही सांगणार. किरण किरण म्हणून. दुःख वाटतो माझ्या मनाला, दुःख वाटतो माझ्या मनाला. दिसत नाही बाबा. कोट्या म्हणता ओ तुमच्यासाठी जेवण आणलं. कुठं तुम्ही कुठं म्हणताय? खालच्या बाजू जाऊ, खालच्या बाजू. या वरती वरती या. तुम्हासाठी जेवण आणली आहे. वरती काय लेवा, खालती ये ना. जेवण करायसाठी या ना. मी खालती वरती खालती नाही येत. काय नाही माझी साडी भरते. आता वर उचलून ये ना म्हणतो. नाही माझ्या भावाच्या घरी कधी गेलीच नाही ना. मी येतच नाही. मस्त पोया सवार करून ठेवलं होतं तिचा का. हा इकडे या. इकडे झाडाखाली सावला या. इकडे लवकर. एवढे लोक नाही दिसतात का? ते लोक दिसते म्हणून म्हटलं तुला खालच्या बाजूत जाऊन ती खराब जागा सवार करून ठेवलं होतं. होईल का एवढी जागा?
माणसं जरा जाजू लावून ना म्हणून बनलं बसूस का तुला बाग घाई बघ नाही तर मांग मांग घेऊन जा ना मग. भूक लागली बरं पहिले ह्यात जेऊ का मांग जा दोन गोष्टी गोड गोड बोलावा नवी दिवसाची बायको घाबरात आल्यावर जाय घरी काही बोलायला भेटते का सकाळी उठला तर टाकलं काची भाजी बनवली काची भाजी काचा भात हा. घे ना चालू बापरे डब्बा तर चांगला मजबूत भरून आणली माणसं गाठ आली इकडे मग. बर आता तू म्हणते म्हणजे मी जेवण करूनच टाकू खाऊ का धन्यवाद तुमचा तू खाना एवढूचा घे चारून पाहिजे थोडंसा एवढा एवढा खाना हाताने हाताने मस्त पिरी पाडते बरं आमचा धोकाचा मीच खाऊ का आपण पिरी मध्ये खाऊ म्हणून आपण बाजू म्हणतो इकडे जास्त करून झाला अजूनही माझ्या कुणाची चव गेली नाही बायको तरी एक नंबर आल्यावर भाजीला ना भाताने किती चव काही म्हणतो लायला बचा माझ प्रती राज हे लायला बचा माझ प्रती राज आनंद होतो बाई राज
जेवण नव्हतं तो शिळा अन्न होता. शिळा अन्न काय लागला ना मग? माहिती कोण दिला? कोण दिले? तुमच्या बहिणीनं तो शिळा अन्न तिथं दिलाय त्याच्यामध्ये. तुम्ही राब लागता आणि शिळा अन्न खाता. माझं लग्न व्हायच्या पहिले असेल कितीदा तरी तुम्ही शिळा अन्न खाल्ले. पागल झालीस बा. पागल झाली म्हणजे वहिनी मला शिला अन्न देते का कधी? माझ्या वहिनी बापूजी या बसा खावा, बापूजी या बसा खावा म्हणणारी माझी वहिनी आहे. बरोबर आहे ना. तुला घरी राहणं मिळते, तुम्ही शेतामध्ये काम करता, ते तुमचे भाऊ आहेत, ते तर कामामध्ये शेतामध्ये कधी येतच नाही. मग तुम्हाला कसंच वाटणार ना. मी सांगत आहे ते बरोबर आहे. शिळा अन्न दिले तुमच्या वहिनीने. तू आहे ना मला किती सांगलीस तर मला खरं लागत नाही. का खरं लागत नाही? का म्हणत कशी सांगू नाता तुम्हाला शिळा अन्न दिली खायला. कशी सांगू नाता तुम्हाला शिळा अन्न दिली खायला. मी काय म्हणता माझी वहिनी करावी बाई साजरी बायको कोणाची? माझी ते कोण? एवढंच वहिनीचं नाही का? हा सगळे वहिनी
वहिनी वहिनी आणि बायको गेली खोट्यात. ए दिले मी सांगत आहे ना शिळा अन्न दिली म्हणून ते शिळा अन्नच दिली. ए मी माझ्या स्वतः डोळ्याने बघितली. अरुण बाबू डबा धर गाडीचा काढतो वाटत जा वडला गेला तुझा काढ शिळा अन्न आहे ना सगळं तिथं. हा श्रीराम ना पडलं तरी नाही होत. माझी बहिणी कपटी हा. हे बघ आणि कधी मी वहिनीचीच बाजू घेऊन बोलता तुम्ही हं? माझ्या कधी तुम्हाला बोललेच नाही ना. बहिणी माझी देवता बहिणी माझी आई हा. लहानपणापासून ते माझा सांभाळ केले लहानाचं मोठं केलं मग मी तिला कसं का विसरणार आहे लहानाचं मोठं बिल कशासाठी केली? शेतामध्ये काम राब राब तुम्ही राबता हा आणि ते पाटलीसारखे ते बसून खाते आणि तुमचा भाऊ कुठं? भाऊ माझा गेला ते होय ना, तुम्ही जाते. शेतामध्ये काम कोण करते? माझा नवरा. मग माझ्याच नवऱ्याला शिळा अन्न. हे बघ, आता झाला तुझा लगीच ऐकून हा आता याच्या समोर जर वहिनीबद्दल जर काही बोलली काय नको बोलू? एक शब्द सुद्धा बोलू नकोस काय नको बोलू? याच्या समोर आवाज निघायला नकोय जर माझ्या बहिणीबद्दल एक शब्द सुद्धा जर बोललीस ना तर मी खपवून घेणार नाही का खबर घेणार नाही? का म्हणून खपवून घेऊ का म्हणून खपवून न सांगा अरे तिला माझी आई जेव्हापासून मला सोडून गेली तेव्हापासून तिला माझ्या लहानचा मोठा करून माईची ममता दिली त्या बहिणीला मी विसरून की आज दुसरी ममता दिली म्हणून खोटे सांगतायस म्हणून मी माझ्या बहिणीला विसरून हे बघ, माझी वैरी कधीच माझ्या सोबत असं वाईट भावनेने कधी वागलेली नाही आणि तू म्हणतोयस की माझी वैरी माझ्याबद्दल वाईट भावनेने चालली आहे म्हणून मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं. शिळा अन्न डोळ्यामध्ये टाकताना. ए ध्यान, हे बघ, अगं संसार हा आनंदाने चाललेला आहे आणि या संसाराचे दोन तुकडे करण्याचा प्रयत्न करू नकोस अगं कोणीतरी तुला शिकवले असतील सांगितले असतील तर त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस मी लहान नाही मला शिकवलं. मी स्वतःच्या डोळ्याने बघितली म्हणून मला मला कधी करणारच नाही. आता तुला हजार वेळा सांगतोय की बहिणी मला कधीच शिलांना देऊ शकत नाही आणि म्हणतोय की तू बहिणीनेच दिला बहिणीनेच दिला हो, काहीतरी विचार करा ना. हे बघ बोलणं नाही करत. माझी वहिनी जेवढी प्यारी आहे ना तेवढे माझ्यासाठी कुणीच नाही माझ्यासाठी कुणीच नाही हे बघ तुला या घरामध्ये संसार करायचा असेल ना सुखानं राहायचं असेल ना तर व्यवस्थित वागायचं अगं तुला सुद्धा कोणत्याच प्रकारचा या घरामध्ये त्रास होऊ देणार नाही अरे वर्षा आणि माझी वहिनी तशी आहेच नाही आणि बद्दल बोलायचं नाही काय शंकरा काय गीत माझ्या कानी तशी नाही माझी वयनी शंकरा काय गीत माझ्या कानी तशी नाही माझी वयनी
असं का होय. हे बघ आता तू वहिनीवरती चढतोय आता ती घरी आपल्या म्हणून तू जमतेस हो नाही ना नाही जळत ना हा चल मग माझ्यासोबत माती दाखवा कुठे एका शेतामध्ये हा. मी माझ्या दादाच्या घरी शेतावर गेली आणि माझी टाकली आणि तुझ्यावर नाही ना का का तुझ्या दादाची उपमा मला देऊ नकोस हा? अगं तुझा दादा असेल ते मला माहिती नाही अगं मी शेतकरी आहे तू शेतकऱ्याशी लग्न केली आहे मग त्या शेतकऱ्यासोबत तुला शेतीतले काम करावे लागेल मी नाही करणार नाही करणार नाही करणार कोण करणार मग तुझा भाऊ येऊन करणार आहे का तुझा बाप करणार आहे का माझ्या आई गावाचं काढायचं नाही हा बाबा तुझं काढायचं नाही का बोलणार काय करणार हा काय करणार आहेस हा? काय करणार आहेस तू बेस कमी करणे काय करणार म्हणजे? माझ्या बाबाचं कशाला काढते तुम्ही, हं? तुझ्या बाबाचं नाही बेस कमी कर सगळे आमचंच काढेल का म्हणून? मोठा आवाज माझ्या समोर चालणार नाही हा? काय माझ्या समोर चालणार. फक्त घेणार पे काहीच नाही मारू शकणार बेटा बेटा काय? मग मी माहेर निघून जाते हो मी जाते ना काय तुला करायचं? हो तर जाते हे जा नीट. जाते म्हणताय ना नीट जा. मला धमकी देतोस? हा? तू मला धमकी देतोस? हा? नाही जा तुला मारू नको मग तू वहिनी बद्दल असं बोलू नकोस शिळाने दिली म्हणूनच म्हणत आहे माझा पीठ घेऊन माझा पीठ घेऊन काय नाही का माझा पीठ आता मस्त घेऊन अरे बाई एवढी मुदत झाली हा आगा का सांगतेस हे डबा धरून आली शिदोरी रातचा भात देऊ म्हणते तुझी वहिनी रातचा भात दिली म्हणून सांगत आम्हाला. ढोरासारखा अजून काहीच नाही सुजतले मामा हा तिची आहे तर एवढा मास तुला घालून टाकतो तुला मालेस काय पाहिजे वाटते माझी बायको किती टोकून तिथं पतली करून टाकलो क्या चीज है भाई मेरे पास हाँ? पण मी काय म्हणतो नारायण भाऊ हाँ. नमस्कार मला ओळखतोस कोण तू कोण आणि इथे काय झालं हे सांग पहिलं आता तू नमस्कार केला मी तुला चमत्कार करतो अरे बाबा हा मी इथं आपली भवानी माझी मामेबाई म्हणजे तू आते भाऊ हे मामे बाई आणि मी कोण हा? नवरा म्हणतो हा मी तुझा नवरा तू आते भाऊ ते तुझी मामे बाई तू कोण होते माझा सागीर भाऊ असं. आता सांगलं ना बरोबर ना आता जाग्यावर आलो हा तर सागीर भाऊ मी काय म्हणतो ऐक माझी बायको शिदोरीचा डबा धरून आली झाली बा काच झाली मी काही म्हणलो का दिले भात खालो का डबा धरून जायचो ते बहिणीचा माझ्यापाशी खोटं नाटक सांगत
शिला भात दिली तुझी वहिनी म्हणून मस्त सांगत आहे मला तुझी वहिनी बाकी नाही आहे अरे हो बाबा आता दिली असेल म्हणून ती सांगत आहे ना नाहीतर ही कशाला तुझ्या बरोबर होतं बोले अरे ही तुझी लग्नाची पत्नी आहे अरे ऐक थोडं या डोक्यामध्ये घुसू दे तुझ्या नाराय अरे ही कशाला कुठे बोले अरे मजा ऐकण्यामध्ये आलं होतं की वहिनी तुला वेळोवेळी शिळाना देते आणि तोच शिळाना तू खातोस आणि राब ढोरासारखं या शेतामध्ये राबतोस अरे तुला मिळतो काय रे हे बघ मला सांग नारायण तुझ्या घरी लोक किती आहेत माझ्या घरी माझा बापा आहे माझा दादा आहे वहिनी मी न माझी बायको ना आमचा गोल्या आहे मला एक सांग हा. तुझा दादा कोणतं काम करतो माझा दादा नागपूरला जाते कशा करतो कोणता की कामाचा आहे म्हणते माझा दादा अरे वेळा आहेस रे तू वेळा आहेस अरे त्याला काम वगैरे काही नसतं तो फक्त नागपूरला जातो ऐशो आराम करण्याकरिता फक्त ऐश करतो ऐश आणि तुला इथे शेतामध्ये बाहेरच्या बैलासारखा राबवतो आणि तो तुझा बाप आहे ना तो दिवसभर घरात पडून असतो आणि ती वहिनी सुद्धा दिवसभर घरातच असतो आणि तिजोरीच्या चाब्या मात्र त्या कमरेला खोसून मालकिनी सारखा रुबाब मिळवत असतो आणि त्या शेतात राबणारा गरीब आणि ही ती बायको म्हणजे घरातली मोलकरी अरे काय करता रे आता तू लग्न केलंस ना जरा शहाण्यासारखा वागला अरे तुला याचं वाटायला हवं माझी बायको सुद्धा या घराची मालकीन झाली पाहिजे असं नाही वाटत का तू वाटते ना मग बायको मालकीन झाली पाहिजे वाटते बायको माझी मालक बाहेर रागायला आणते का मग कधी कधी बायको झाली मग का कसं आहे तुला मला ऐकून देते अरे का बाबा तू अडाणी आहे ही शिकलेली आहे ग्रॅज्युएशन केलेली मुलगी आहे तिला समजतं ना तिला संसारातला समजतं तिला कळतं म्हणून ती तुला सावध करण्याचा प्रयत्न करते बरोबर आहे का भाऊ ना तुझा आहे सांगेल भाऊ तुझा बरोबर आहे हो दादा मात्र दंडाकडे कधीच येत नाही बहिणी नाहीये बापाचा आमच्या बापाला नाही का आमच्या बापा घरामध्ये मला भात घेत आणि हे बघ एवढं शेतात तू राहत बघतो तुझ्या खिशामध्ये कधी 10ची नोट असते का कधी काम केलं तर तुला त्यांनाच मागावं लागतं काम करू नाही दे नाही दे कारण तुला भिकाऱ्यासारखं त्यांच्या समोर हात पसरावं लागतं ना तुला असं नाही वाटत की माझ्या खिशामध्ये पैसे असावेत मी माझ्या बायकोच्या आवडीने काही पुरवल्या माझ्या अशा आकांक्षा असतात ना मग इकडे ये ना नाही मला घे ना आता मागून कसं मारतो का माझा का घटकी झाला मग ती बिचारी ए बाई इथे ये ना मा बघ तुला नाही मारत मस्त मारलो का आता मारलो माझा सोनं मी तुझा चांदी मी काय म्हणतो मी आजपासून तुला मारत नाही मारलो गेलो दुःख झालं तर मला काहीतरी थांबवलं संध्याकाळी लावून टाकून आता वहिनीचं ऐकायचं नाही हं? माझं ऐकायचं आता बहिणीचा कसं ऐकून म्हणतो माझी बायको का विराज वेळ तुझा का विराज वेळ झाला का ग्रॅज्युएट करा एक काम का घे आता मान नाहीये मग येस नाही तर मी काय तुझी सांगू शिकायला पाहिजे हा. शेतामध्ये राबराबरा तर शिरायला लागतात. आता नाही का घे अजिबात तुम्ही शिरानं खात ना तुझं दडाकडे येऊ देत नाही आणि जर काही फीस करीन ना पैसे आणून तुझ्याकडे दे चाबी हा? घराची घराच्या चाब्या तर घरात चाब्या तर कशी ठेवते मी पाहतो ना आता मी नावा सांगणार या. मी काय म्हणतो नारायण इथं थेट घरी जायचं हा. आणि बहिणीला त्या तिजोरीच्या चाब्या मागायच्या आणि त्या चाब्या या किरणकडे द्यायच्या म्हणजे घराची मालकी हो ओके
इमानदारी ना तर तुझ्याकडे चाब्या देतो आणि तिले आहे ना अजिबात बिना चाब्याचा करून टाक. हा. हा? हो घे चाल आता लवकर जाऊन घरी चल. अरे बाबा तुझे बैल आहेत ना बंडी आहे इथे हा, तर पडीवाल्यांनी तर म्हणलं होतं टाकलेलं. बैल बैल घेऊन आहे ना तू समोर गाडी घेऊन आलो गाडी आणल्या का? होय. कोणती फोर व्हीलर का? नाही 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 व्हीलर आणलो हा. तर एक काम कर तू समोर ने आम्ही दोघं ते व्हीलरवर बसून घराकडे व्हीलर म्हणजे दोन गाड्या का? अरे टू व्हीलर म्हणजे टू व्हीलर म्हणजे दोन चाकी गाडी तिला म्हणतात टू व्हीलर बरोबर तर आम्ही टू व्हीलरवर येतो बैलबंडी घे आम्ही मागोमाग बरं बरं ठीक आहे मग आता हो माझ्यापर्यंत नेला आता तिला अजून झाजरा बदल पडलं. ग्रॅज्युएशन केलेली मुलगी आहे त्या कसं मग तिला लवकर ये लवकर घेऊन ये सांगेल भाऊ. हो काही काही धोका नको का तुमच्या वारीचा हुंडा बुडू देऊ नका. तुमची छाती खाऊन टाका आणि लवकर आता पक्क त्याच्या मनामध्ये भूत घुसलाय बा. आता तो कुणाच्या बापाला ऐकणार नाही. आता फक्त तुझ्या मनासारखं पाहिजे मनासारखं तू फक्त आगार करायचं आणि तसलं पाहिजे बाकी असता. कारण शब्द दिलाय तुला या घरातून तुला मोकळा करण्याचा